नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, काल तर या राज्यात नव्हे देशात किंवा जिथे कुठे म्हणून माणुसकी आहे त्या प्रत्येक भागात खळबळ उडवणारी एक घटना समोर आली. ती म्हणजे राज्याचा उपमुख्यमंत्री, एकेरीत बोलतो मुद्दामा लक्षात घ्या, राज्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे याचे लिंगपिसाट बोंधू बाबा अशोक खरात याच्याशी फोनवरून 17 वेळा संभाषण झाल्याचे पुरावे समोर आले. अरे का पुरोगामी राज्याचा मुख्यमंत्री एवढ्या शेणखाऊ वृत्तीचा असेल तर मग त्या राज्याचे नुकसान अटळ आहे. अहो, ज्याने शेकडो नव्हे हजारो बायका नासवल्या, हजारो कोटीचे ज्याने गैरव्यवहार केले, अशा माणसाशी राज्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हा सातत्याने बोलत असतो. आता त्याच्या या बोलण्याचे समर्थन करणारा एक त्याचा जोकर किंवा एक त्याचा लाभार्थी समोर आला आहे. खरं तर तो जो लाभार्थी आहे दीपक केसरकर यानेच संशयाची सुई या एकनाथ शिंदेकडे वळवली होती. नाही तर या संपूर्ण प्रकरणात एकनाथ शिंदेचं कुठेच नाव नव्हतं, पण त्याने बहुधा सुचवलं आणि मग कार्यकर्त्यांच्या ज्या यंत्रणा आहेत त्या मागे लागल्या आणि त्यांनी खोदून काढलं की राज्याचा उपमुख्यमंत्री जो या पदावर राहायच्या क्षणभर तसूभर या पदावर राहायच्या लायकीचा नसलेला एकनाथ संभाजी शिंदे, मी तर म्हणतो की तात्काळ प्रभावाने सन्माननीय देवाभाऊ फडणवीस साहेब आणि राज्याच्या राज्यपालांनी एकत्रितपणे याला बोलून जाब विचारून याला तात्काळ याची हकालपट्टी करावी. अन्यथा या राज्याची गेलेली पत पुन्हा मिळवणे फार कठीण होईल. मित्रांनो, माझ्याकडे शासनातील प्रशासनातील भ्रष्टाचाराचे पुरावे, त्यांचा एवढा डाटा आहे की मी सलग 30 वर्ष जरी त्यावर काम केलं किंवा व्हिडिओ केले तरी कमीच पडतील. आता तर मात्र कडी झाली. एक उपमुख्यमंत्री एका लिंगपिसाट बोंधू बाबाशी सातत्याने संपर्कात असतो. त्यांना स्वतः तर लाज नसलं, कारण लाज, साधन, सुचिता या गोष्टींशी यांनी फारकत घेतलेली आहे, हे निश्चित. म्हणून म्हणतो मित्रांनो, या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवून या एकनाथ संभाजी शिंदेला राजकीय क्षितिजावरून गायब करणे हे श्रेयस्कर राहील. अन्यथा महाराष्ट्राची जी ज्या पतीचं नुकसान होईल ते भरून निघणारं नसेल. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला, माझे विचार आपल्याला जर आवडले असतील, पसंत पडले असतील तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे हीच विनंती. मित्रांनो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.